श्री संत तुकाराम काथार वाणी समाज सेवा समिती नाशिक यांच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। गुरुवारी हा महोत्सव भजन कीर्तन, पालखी सोहळा, भव्य मिरवणूक आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झालाय। श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत गेल्या तब्बल 21 वर्षांपासून हा महोत्सव जल्लोषात साजरा केला जातोय। यावर्षीही समाज बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। महोत्सवाची सुरुवात श्री संत तुकाराम महाराजांच्या अभ्यंग स्नानाने पूजा विधीने झाली आहे। त्यानंतर सिडको येथील श्री साई भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम झालाय। यानंतर भव्य दिंडी सोहळा, तुळशी आणि पालखीसह मिरवणूक काढण्यात आली आहे। ही मिरवणूक श्री संत तुकाराम महाराज मंदिर ते महाराणा प्रताप चौक, जुने सिडको लेखानगर मार्गे पुन्हा मंदिरापर्यंत काढण्यात आली आहे। मिरवणुकीमध्ये पालखी, रथ, घोडे आणि बैलगाडीचे देखावे सादर करण्यात आले आहेत। मिरवणुकीमध्ये श्री साईबाबा भजन मंडळ, आंबोळीनगर भजन मंडळ, सप्तशृंगी भजन मंडळ, पंचवटी भजन मंडळ, कन्नड संघ भजन मंडळ, काशी विश्वनाथ भजन मंडळ, लक्ष्मीनारायण भजन मंडळ आणि हिरावाडी भजन मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दरम्यान कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी भविष्यात तुकाराम बीज महोत्सवासाठी स्वतंत्र सभागृह उभारण्याचं आश्वासन दिलंय। पालखी सोहळ्यानंतर हरिभक्तपरायण सहजानंद भटाणकर गुरुजी नाशिक रोड यांचे प्रासंगिक कीर्तन झालंय। या कीर्तनाने उपस्थित समाज बांधव मंत्रमुग्ध झालेत। या कार्यक्रमासाठी सारिका कमळसकर अध्यक्ष, नाशिक काथार वाणी समाज, प्रशांत कमळसकर समिती अध्यक्ष, हर्षल कमळसकर उपाध्यक्ष, राजेंद्र मोहरकर सचिव, संतोष बाविस्कर, केदार सुलोचने आणि संतोष काथार यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। समाजातर्फे सिडको विभागामध्ये संत तुकाराम बीज साजरी केली जात आहे। छोटेसे रोपटे आम्ही लावले होते, पण त्यानंतर याचा वटवृक्ष झाला आणि त्या वटवृक्षाला करण्यामागे राजेंद्र मोहरकर आहे, प्रशांत कमळसकर आहे, संतोष काथार आहे, अजून रत्नाकर कमळसकर आहेत। हे सगळेजण मिळून आमची जी कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणी सगळ्यांनी मिळून हातभार लावून हा वटवृक्ष उभा केलेला आहे आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो कार्यक्रम आहे तो त्यांच्या सहभागामुळे झालेला आहे। आज दिनांक 5 मार्च तुकाराम बीज महोत्सव हा आम्ही गेल्या 22 वर्षापासून इथे साजरा करत आहोत। परंतु हा कार्यक्रम आम्ही पहिले सुरुवातीला जागेवर करायचो, पण 3 वर्षापासून आपण मिरवणूक काढतोय। या मिरवणुकीमध्ये 7 ते 8 भजनी मंडळ उपस्थित होते। त्याचप्रमाणे सकाळी 9 वाजता अभ्यंग स्नान झालं, गणेश वाणी यांच्या हस्ते पूजा विधी वगैरे झाल्या। त्याच्यानंतर साई भजनी मंडळ यांचा सुमधुर संगीताचा कार्यक्रम झाला 12 वाजता। त्या दरम्यान म्हणजे आपल्या या सर्वांनी मला आपल्या भावनेतून जे कार्य दिलं होतं ते आज खरोखर त्यांच्या मनासारखं व हिताचं होऊन आपल्या समाजासाठी भविष्यात लवकरात लवकर आपलं मंगल कार्यालय, सभागृह हे सर्व नगरसेवकांनी कबूल केले। त्या पद्धतीने ते देण्याचं पुढच्या कार्यक्रम जो होईल तो सभागृहात होईल असं ठामपणे सांगितलंय। त्यामुळे मलाही खूप आनंद झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।